हॅलो मित्रांनो, तुम्ही जर फॉल सिलिंग बनवताय आणि फॉल सिलिंगमध्ये तुम्हाला जर स्पीकर लावायचा असेल तर त्याचा तसा पण ऑप्शन आहे. म्हणजे एक सीलिंग स्पीकर म्हणून येतात, तर ते सीलिंग स्पीकर तुम्ही तुमच्या फॉल सिलिंगमध्ये तुम्ही लावू शकता. ओके, तर हे बघताय तुम्ही आता. हे कसं बघा, यांनी हे फॉल सिलिंग, हे बघा वरती कसे फॉल सिलिंगमध्ये लावलं आहे, तसं पण तुम्ही लावू शकता. आणि हे आपल्याला आपण ऑनलाईन तुम्ही बाय करू शकता. ऑनलाईन ॲमेझॉनवरती ह्याच्यासाठी 2 ऑप्शन दिलेले आहेत. आणि हे जे स्पीकर्स आहेत ते ब्ल्यूटूथ एनेबल्ड असतात, म्हणजे आणि रिमोट असतात. तुम्ही रिमोटवरती यांना आपण यूज करू शकतो. ठीक आहे, तर ॲमेझॉनवरती 2 ऑप्शन्स आहेत. एक एक पॉवर लिंक म्हणून आहे आणि एक डूसेट म्हणून, असे दोन कंपनीज ते प्रोव्हाइड करते. ठीक आहे, तर आपण दोघांना कम्पेअर करूया या व्हिडिओमध्ये. तर पहिले तर आपण बघूया ड्यूसेट जो आहे तो बघूया आपण. ड्यूसेटचा जो स्पीकर आहे तो एक स्पीकर 2500ला येतो. त्याच्यात इनबिल्ट ॲम्प्लिफायर असेल, ब्ल्यूटूथ असेल तुमचं. 10 वॅटचं स्पीकर आहे. ओके, तर तुम्ही इकडे बघू शकता. त्याच्यात ब्लॅक आणि व्हाईट असे 2 ऑप्शन्स आहेत. खाली त्याचे फोटोज बघूया आपण. हे बघा, हे त्याचा फोटो आहे, विथ रिमोट असेल तो. आणि त्याच्यामध्ये आहे ना 3 स्पीकर तुम्ही एक्स्ट्रा कनेक्ट करू शकता. ते स्पीकर ह्याच्याबरोबर नाही येणार. 2500मध्ये एकच तुमचा जो मेन स्पीकर आहे, ॲक्टिव्ह ब्ल्यूटूथ स्पीकर, तोच आहे. हे तुम्ही एक्स्ट्रा 3 त्याला नंतर परचेस करून तुम्ही लावू शकता, तुम्हाला जर वाढवायचं असेल तर. पण आपण एक इनफ होईल असं मला वाटते. आणि त्याच्यानंतर आपण कस्टमर रिव्ह्यूज बघूया त्याचे. ओके, तर टोटल त्याला ना 28 रेटिंग्स आहेत. त्यातले 5 स्टार 57% आहेत आणि 1 स्टार 19% आहे. अरे, हे काही फोटो पाठवलेले आहेत, ॲक्च्युअल फोटोज आहेत. हे ड्यूसेट स्पीकर कस्टमर्सनी काढून पाठवलेले हे असे वाटतात. तुम्ही सिलिंगवरती लावू शकता किंवा वॉलवर पण लावू शकता. फॉल सिलिंगवरती यायला ॲक्च्युली लावतो आपण युजली. एक दुसरा आहे पॉवर लिंक म्हणून आहे. हे थोडा कॉस्टली आहे, 4000 रुपयाचा आहे, पण याचं 30 वॉटचं आहे. आणि बाकी सगळे फीचर्स तसेच आहेत. ओके, पण ह्याची ना साऊंड क्वालिटी ह्याच्यामध्ये वाईटच आहे ना, व्हाईट कलर आहे. ओके, 30 वॅटचा आहे, म्हणजे याची साऊंड क्वालिटी चांगली आहे. याचे फोटोज बघूया आपण. ओके, तर हे जे फोटोज आहेत, असा देखील थोडी साईज पण याची जास्त आहे. म्हणजे तो जो ड्यूसेटचा आपण बघितला तो 6.5 इंच आहे, पण हा 9 इंच आहे. 9 इंचचा स्पीकर आहे हा. बरोबर. अजून आपण याचे आता कस्टमर रिव्ह्यूज बघूया. कस्टमर रिव्ह्यूजमध्ये टोटल ह्याला 19 रेटिंग झाले, फक्त 19 रेटिंग झाले. आणि 87% 5 स्टार आहे आणि 13% 1 स्टार आहे. ऑलराईट. आणि ह्याचे जे बघितले आपण, ह्याला 28 आहेत रेटिंग्स. तर 57% 5 स्टार आहेत आणि 19% 1 स्टार आहेत. म्हणजे ह्याच्यात रेटिंग्स जास्त आहे. ह्याच्यात रेटिंग्स कमी आहे पण 5 स्टारचे जास्त आहेत. जे आपला 4000चा आहे त्याच्यात 5 स्टार लोकांनी जास्त दिलं आहे. 4.4 आउट ऑफ 5 अँड दिस इज 3.9 आउट ऑफ 5. ओके, तर मला वाटते की आहे ना, आपण एकदाच लावणार आहोत हे फॉल सिलिंगमध्ये. तर थोडासा महाग आहे हा पॉवर लिंकचा, पण हाच घ्यायला पाहिजे. कारण ह्याच्यात जी आउटपुटची साऊंड जी क्वालिटी आहे ना, ती थोडी चांगली राहील. ओके, पण जर तुम्हाला थोडं रिजनेबल पाहिजे असेल तर मग तुम्ही तो ड्यूसेटचा घ्या. त्याचा साऊंडपुट क्वालिटी थोडी कमी असेल कारण 10 वॅटचा स्पीकर आहे. पण बाकी जे बघितलं आहे, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी दोघांमध्ये पण चांगली आहे. आणि जर चांगला जास्त व्हॉल्यूम पाहिजे असेल तुम्हाला तर पॉवर लिंकचा घ्यायला पाहिजे. ओके, तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, थँक्यू. तर आता आम्ही हा बाय करणार आहे ॲक्च्युली. आणि हा आपण बाय केल्यावर ह्याचा रिव्ह्यू आपण घेऊ, कसा आहे त्याला आपण अनबॉक्स करू. थँक्यू.